कायमस्वरूपी टिकणारा द्यायचा आहे। कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, तिथे आपली पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत। सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे। कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये की पुन्हा राहिलं आणि कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा एक दोन ऑप्शन आमच्याकडे अजून आहेत। परंतु निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळी एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं। आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे, शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल, ते जरांगे पाटील साहेब सांगतील या ठिकाणी। पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही। जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे, निश्चित मिळणार आहे। आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी भिडलेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की ज्यांनी कोणी मागितले नसतील त्यांच्यासुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत। आणि म्हणून मला वाटतं एक चांगलं यश मला असं वाटतं या आंदोलनाचं ते निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, ते त्यांना मिळणार आहे। तुम्ही 24 तारखेला त्यांनी आंदोलन करू नये अशा पद्धतीची विनंती केली, थोडं शांतीने सबुरीने घ्यावं। बरोबर आहे। तर मागच्या वेळेला बीडला किंवा 2-3 ठिकाणी जे आमदारच्या घरावर हल्ले झालेत, कसं आहे मग याचा फायदा कोणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा। नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलन बदनाम होते यातून। एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाज बांधव एकवटलेले आहेत, इतकं शांततेत आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, कुठे तिकडं जीवहानी झाली, मग आंदोलन हे भरकटतं, ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे। आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात, सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात, किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे। आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कुठेतरी मग अजून कुठं वेगळ्याच प्रकरणाचा प्रयत्न करेल, म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती। टिकणारं आरक्षण देणार असल्याचे यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलेलं आहे। न्यायालयात टिकणारं असं आरक्षण मराठ्यांना देण्याची इच्छा असल्याचं सरकारतर्फे गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी म्हटलेलं आहे। गेल्या तास दीड तासापासून या तिघांमध्ये ही चर्चा सुरू होती। समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे आणि मला वाटतं दोघींपैकी कुठेतरी निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे। 24चा आग्रह सोडावा असं काय पाटील काय म्हणतात? आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण ते त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहेत, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे। आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे। आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। तुम्हाला एक तक्रार केली त्यांनी भुजबळांची, बरंच काही सांगितलं, मी ऐकत होतो, काय तुम्ही त्यांना सांगणार, निरोप देणार? नाही, मी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्याच्याशी बोलले, देवेंद्रजी त्याच्याशी बोललेत, अजितदादाही त्याच्याशी बोलतायत। मला वाटतं ते खरं आहे काही कुठेतरी मी जरांगे साहेबांना तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून थांबवा,
दोन्हीकडून थांबलं पाहिजे. मग शब्दाने शब्द निघतो, अरे का निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणारे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगणार की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नाही. शेवटी आपल्याला, आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे. पण तो हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू. आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली मी सांगेल आपल्याला. आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबवून आपल्या पद्धतीमध्ये हे सगळं आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे हे आपल्याला पाडून घ्यायचं आहे. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तर प्रत्यक्ष आहे तुमचं म्हणणं. निश्चित करावी लागेल, कारण ते टिकणारं द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, आता नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमलेत, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे, 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी, त्या आता दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत, ते आता मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्षाच्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे, जोरात सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर नाही, की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल. पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पद्धत पडणार आहे. म्हणून आमची त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं. आपण स्वतः ते बघता. थैंक यू. सर हिंदी में बता दीजिए खाली शॉर्ट में कि क्या चर्चा हुई और क्या 24 तारीख की डेट पे ले लिया. जरांगे पाटिल जी से मैं यहाँ पर मिलने आया था. मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमर साहब भी है. 17 तारीख कल उनके कुछ उनके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है. और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था. लेकिन खुद जरांगे पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है. रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में, हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलेलं आहे. जरांगे, भुमरे आणि महाजन या तिघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली. या चर्चेअंती 24 तारखेचं अल्टिमेटम मागे घेण्याची विनंती यावेळेस करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ही दीर्घ चर्चा चाललेली आहे. अनेक कुणबी प्रमाणपत्र निघालेली आहेत आणि त्यानुसार आरक्षण देणार आहे. न्यायालयात टिकणारं आरक्षण देणार आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे. आरक्षण मिळाल्यानंतर त्यानंतर कोणत्याही तरतुदी किंवा कोणत्याही गोष्टी राहून जाऊ नये यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे 24 तारखेचा अल्टिमेटम मागे घेण्याची विनंती करण्यासाठी भुमरे आणि गिरीश महाजन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोबतच जरांगे विरुद्ध भुजबळ या वादासंदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दोघांनीही आरोप प्रत्यारोप करणं सोडून द्यावं दोन्ही समाजात, त्यामुळे तेढ निर्माण होते. दोन्ही समाज गुण्यागोविंदाने असावे अशी प्रतिक्रिया यावेळेस गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेली आहे. जरांगे, महाजन आणि भुमरे यांच्यात गेल्या 1.5 तासापासून ही चर्चा सुरू आहे. राज्य सरकार शांत बसलेलं नाही असं महाजन म्हणालेले आहेत. तर त्यावर जरांगे यांनीही उत्तर देत लवकरात लवकर आरक्षण द्या असं म्हटलेलं आहे. जरांगे यांना अल्टिमेटमचा पुनर्विचार करण्याची विनंती यावेळेस करण्यात आलेली आहे. गिरीश महाजनांनी 24 तारखेचा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या संदर्भात पुनर्विचार करावा अशी विनंती जरांगे पाटलांना केलेली आहे.